नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर जर ती व्यक्ती आधी एखाद्या बँकेत सर्व्हिस असेल किंवा एखाद्या सरकारी नोकरदार असेल किंवा एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये सर्व्हिसला असेल किंवा अन्य काही पैसे वगैरे बँकेमध्ये त्या व्यक्तीच्या नावे ठेवलेले असतील आणि ती व्यक्ती अचानक जर मयत झाली तर त्या व्यक्तीच्या जमीन मिळकतीस अचल संपत्ती जी असते किंवा बँकेतल्या ज्या एफडी असतात किंवा सहकारी साखर कारखान्यांचे शेअर्स असतात किंवा इतर संस्थांचे शेअर्स असतात किंवा ग्रॅज्युएटी असते, फंड असतात, अशा ठिकाणी जर वारस नोंद झालेली नसेल तर ती वारस नोंद कशा पद्धतीनं करावी आणि त्यासाठी मेहरबान कोर्टाकडून वारस सर्टिफिकेट किंवा सक्सेशन सर्टिफिकेट कशा पद्धतीनं मेहरबान कोर्टाकडून घेण्यात यावं या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळी एखादी व्यक्ती मृत्यूपत्र तयार करून ठेवत असते त्यावेळी त्यांच्या जे काय प्रॉपर्टी असेल, चल अचल संपत्ती असेल, त्याची विल्हेवाट त्या मृत्यूपत्राच्या आधारे त्या व्यक्तीनं लावलेली असते. पण काही अनेक घटना अशा घडून येतात की जीवनाचा भरवसा जरी नसला तरी व्यक्ती हे असू दे, आज करता येईल, उद्या करता येईल अशा पद्धतीनं मृत्यूपत्र न करता अचानक काही ॲक्सिडेंटली किंवा काही कारणास्तव मयत होतात आणि प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या जमीन मिळकत असेल, शेत मिळकत असेल, घर मिळकत असेल, चल किंवा अचल वाहनं असतील, बँकेतल्या एफड्या असतील किंवा इतर अन्य शेअर्स असतील किंवा फंड असतील, ग्रॅच्युटी असतील, अशा ठिकाणी वारस नाव नोंद करणं फार गरजेचं असतं. आणि असं वारसा सर्टिफिकेट मेहरबान कोर्टाकडून कोणत्या पद्धतीनं आपण मिळवायचं या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत. ज्यावेळी अशी व्यक्ती मयत पावते त्यावेळी जर वारस बँकेमध्ये किंवा इतर ठिकाणी जर लावलेले असतील तर कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. परंतु मित्रांनो, एखाद्या बँकेमध्ये जर वारस लावलेलं नसतील, एफडीना किंवा जे काही सेविंग खातं असेल किंवा जिथून ग्रॅज्युएटी किंवा फंड मिळायचे असतात त्या ठिकाणी जर वारसांची नोंद नसेल तर अशा कार्यालयामध्ये ज्यावेळी तुम्ही फंड, ग्रॅज्युएटी किंवा पेन्शन असेल किंवा इतर काही रकमा असतील किंवा इन्शुरन्सची रकमा असेल किंवा बँकेमध्ये इतर जे तुमचे वारस नोंद नसेल तर बँक ज्यावेळी तुम्ही पैसे काढायला जाता त्यावेळी बँक तुम्हाला सांगत असते की तुम्ही वारसा सर्टिफिकेट आणा, त्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तर ह्या कायदेशीर प्रोसेससाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वारसा सर्टिफिकेट कोर्टातून कसं मिळवायचं किंवा कोणत्या प्रकारे आपण वारसा सिद्ध करून घ्यायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो. ज्यावेळी एखादी व्यक्ती मयत पावते त्यावेळी त्याचा मृत्यूचा दाखला हा तुम्ही घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे एकूण कोण वारस असतील, मग त्यांची मयताची पत्नी असतील, मुलं असतील किंवा मुले असतील, ह्या सर्वांचे आधार कार्ड घ्या आणि त्या पद्धतीनं मृत्यू दाखला, त्या पद्धतीनं हे सगळे कागदपत्र एकत्र गोळा करून जे आपलं दिवाणी न्यायालय असते तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये स्थानिक स्तरावरचं त्या दिवाणी न्यायालयामध्ये तुम्ही अर्ज दाखल करू शकता. हे अर्ज दाखल करत असताना दोन प्रकारचे आपण वारसा सर्टिफिकेट मिळवू शकतो. एक म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट जे हिंदू वारसा कायद्यानुसार कलम 372 प्रमाणे एक मिळू शकतो आणि दुसरी एक पद्धत आहे त्यामध्ये बॉम्बे रेग्युलेशन ॲक्ट 1827 कलम 2 प्रमाणे वारसा सर्टिफिकेट हे तुम्हाला मिळू शकत असतं. ह्या दोन्ही पद्धतीने तुम्ही मेहरबान कोर्टाकडे अर्ज करू शकता. तुमची कायदेशीर प्रोसेसप्रमाणे तुम्हाला कशासाठी ते सर्टिफिकेट पाहिजे आहे त्या पद्धतीनं तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये अर्ज दाखल करू शकता. आता सदरचा अर्ज दाखल करत असताना महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या एफड्या ह्या 5 लाखापेक्षा कमी असतील किंवा इतर मालमत्ता वगैरे ज्याचं व्हॅल्युएशन जर 5 लाखापेक्षा कमी होत असेल तर तुम्हाला जे कनिष्ठ न्यायालय, दिवाणी कनिष्ठ न्यायालय जे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे किंवा तालुका लेवलला म्हटलं तरी सुद्धा चालेल, अशा ठिकाणी तुम्ही सदरचा अर्ज मेहरबान कोर्टामध्ये वारसा सर्टिफिकेट मिळण्यासाठी दाखल करू शकता.
आता समजा 5 लाखाच्या वरती जर एफ.डी बँकेतले असेल किंवा इतर व्हॅल्युएशन जर 5 लाखापेक्षा वरती जास्त होत असेल तर सदरचा अर्ज हा स्थानिक जे तुमचं तालुका लेवलचं कोर्ट आहे तिथं चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला जिल्हा लेवलचं जिथं वरिष्ठ न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये तुम्हाला सदरचा अर्ज दाखल करावा लागला. अर्ज दाखल करत असताना जी व्यक्ती मयत पावल्या त्या व्यक्तीचा मृत्यू दाखला, त्याचबरोबर जो कोण अर्ज करणार आहे त्यांचे मग तुमचे पत्नी असेल, मुलं असतील, मुली असतील, ह्यांचे सर्वांचे आधार कार्ड आणि त्या आधार कार्डाबरोबर जे काय ज्या बँकेच्या एफड्या असतील त्या बँकेचं नाव किंवा बँक तुम्हाला एक लेटर देत असते की सदरचं वारसा सर्टिफिकेट तुम्ही आणल्याशिवाय आम्ही एफडी देणार नाही, ते त्यांचं लेटर त्याला जोडा. किंवा जर जमीन मिळकत असेल आणि जमीन मिळकतीला तुमच्या वारसांची नोंद करायची असेल तर तुम्हाला तलाठी किंवा आता सध्या तलाठी असं पत्र देत नाहीत, पण तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये त्या पद्धतीनं आता ग्रामसेवक असतील तर ग्रामसेवक तुम्हाला घर मिळकतीला नाव लावण्यासाठी पत्र देऊ शकतात. परंतु बँकेमध्ये जर तुमचं वारसा किंवा तुमचं एखाद्या कंपनी सरकारी कार्यालयामध्ये किंवा एखाद्या कंपनीत जर ती व्यक्तीमध्ये सर्व्हिस करत असेल, नोकरी करत असेल तर त्या कार्यालयाकडून तुम्हाला एक पत्र मिळतं की सदरचं वारसा सर्टिफिकेट आणा. त्यानंतर तुम्हाला फंडाची रक्कम किंवा ग्रॅज्युटीची रक्कम किंवा इतर जर त्यांचं एरियर्स काय असतील तर ते मिळू शकतात. अशा पद्धतीनं त्यांचा दाखला त्या तुम्ही कामामध्ये हजर करणं गरजेचं आहे. त्या अर्जामध्ये संपूर्ण ही जी घटना आहे ते नमूद करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही अर्ज मेहरबान कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर मेहरबान कोर्टामध्ये दाखल करत असताना तुम्हाला फक्त वारसा सर्टिफिकेटची मागणी करायची आहे. त्यासाठी विप म्हणून कुणीही नसतात किंवा इतर कोण जर तुमचे नातेवाईक जर असतील आणि त्यांची जर तक्रार असेल तर विप हा कोणीही नाही अशा पद्धतीनं अर्ज दाखल करायचा असतो. अर्ज दाखल केल्यानंतर पहिली ऑर्डर जी होती त्यानंतर पेपर पब्लिशिंग केलं जातं. आता हे पेपर पब्लिशिंग का करण्यात येतं, तुमच्याशिवाय अन्य नातेवाईक जर ह्यांचे कोण असतील तर त्यांना सांगण्यात येतं की जर ह्या नातेवाईकांनी मेहरबान कोर्टामध्ये वारसा सर्टिफिकेटसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि अन्य नातेवाईक कोण असतील तर त्यांनी 1 महिन्याची जी तारीख दिली असते त्या तारखेला हजर होऊन आपली जी हरकत किंवा जे काय आपला तक्रार असेल ती मेहरबान कोर्टामध्ये मांडावी म्हणून पेपरला एक जाहिरात देण्यात येते किंवा कोर्टाचा समन्स हा पेपरमध्ये देण्यात येत असतो. आता हा समन्स जाहीर झाल्यानंतर जर कोणाची तक्रार आली, वारसामध्ये जर आमचं नाव का घातलं नाही किंवा एखाद्याची तक्रार आली किंवा हरकत आली तर दिवाणी दाव्याप्रमाणे त्या तक्रारीचं निरसन वस्तर तुमचा मेहरबान कोर्टामध्ये अर्ज हा प्रलंबित राहत असतो. समजा दरम्यानच्या काळामध्ये कोणाची तक्रार जर नाही आली तर तुम्हाला मेहरबान कोर्टाकडून तुम्ही त्या मयत व्यक्तीचं वारस आहे म्हणून तुम्हाला वारसा सर्टिफिकेट हे मिळत असतं आणि सदरचं वारसा सर्टिफिकेट हे मेहरबान कोर्टाच्या सही शिक्क्याच्या नकलानिशी तुम्ही मग तुमचे तलाटे असतील किंवा बँक असेल किंवा ग्रॅज्युएट फंडाचं ऑफिस असेल अशा ठिकाणी जिथं जिथं गरज असेल त्या ठिकाणी सदरचे सक्सेशन सर्टिफिकेट दिल्यानंतर तुमच्या नावाची तिथं नोंद होत असते आणि त्या पद्धतीनं जे काय बँकेतले पैसे असतील, शेअर्स असतील त्या पद्धतीनं तुमच्यामध्ये ते डिस्ट्रीब्युशन होत असतं. अशा पद्धतीनं तुम्ही मेहरबान कोर्टाकडून वारसा सर्टिफिकेट कोणत्या प्रकारचे मिळवता येईल ह्या पद्धतीनं आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर आपल्याला ह्यामध्ये आणि काही शंका जर असेल तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही फोन करून, माझा फोन नंबर आहे 940 323 1100 ह्या नंबरवर फोन करून तुम्ही तुमच्या शंका संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही विचारू शकता. मित्रांनो, जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.